हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, 35 जागा मिळाव्यात। राज्यातील भाजप नेत्यांचा देखील आग्रह। भाजप शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। रावसाहेब दानवेंच्या खिशामध्ये लोकसभेच्या उमेदवारांची यादी। दानवेंची चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही। भाजपा गरज संपल्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रात विसर्जन करेल। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची जोरदार टीका। काँग्रेस लोकसभेच्या 300 जागांवर लढणार। जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस मित्रपक्षांना जास्त जागा सोडणार। सूत्रांची माहिती, तर राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांबाबत तिढा। ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्याच्या जागेवर दावा, मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचा देखील दावा। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांचा तिढा कायम। भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलताय। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शहांनी शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी, त्यांना निवडून आणू। उद्धव ठाकरे यांची गडकरींना ऑफर। तर गडकरींच्या विरोधामध्ये आमच्याकडे तगडे उमेदवार, राजकारणामध्ये वक्तव्य करावी लागतात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आजपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जेजुरीमध्ये शरद पवारांचं जल्लोषात स्वागत, तर उद्या भोर तालुक्यामध्ये पवारांची सभा। नाशिकच्या बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र टीव्ही9च्या हाती। तोंडी आदेशानुसार शेखर जगताप यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक। वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र। घरगुती गॅस 100 रुपयांनी स्वस्त, महिला दिनी मोदींचं गिफ्ट। तर एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांनी कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय। गौतम नवलखा यांच्या जामिनाविरोधात एनआयए सुप्रीम कोर्टात। एनआयएच्या याचिकेवर 9 एप्रिलला सुनावणी होणार। 5व्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारतीय संघाचं वर्चस्व। भारतीय संघाची धावसंख्या 200 पार, तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची नाबाद अर्धशतकी खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।